भागवताचं सगळं सार भगवान स्वतःच्या मुखाने सांगतात उद्धवाला. उद्धवा, तुला शेवटचं सांगतो, आजपासून थोड्याच दिवसांच्या मध्ये ही सगळी द्वारका नगरी समुद्रामध्ये बुडून जाईल आणि मी सुद्धा निजधामाला निघून जाईल. आणि उद्धवाला एक एक तत्व आणि विश्वाचं स्वरूप भगवान सांगतात, उद्धवा, तू जर काही करायचं असेल त्याच्यानंतर तर एकच साधन आहे तुझ्यासाठी, माझ्या बरोबर येऊन काहीच उपयोग नाही. शरीराचा विरह हा खरा विरह नाहीये. शरीर येईल आणि आपोआपच काळाच्या ओघामध्ये निघून जाईल. तुझंही शरीर शाश्वत नाहीये आणि माझंही शरीर शाश्वत नाहीये. उद्धवा, तुला जर करायचं असेल आयुष्यामध्ये एकच कर. उद्धव गीतेचं सार एका श्लोकामध्ये आहे आणि तो श्लोक भागवतामधला अतिशय महत्वाचा, अतिशय सुंदर असणारा, सगळ्याचं सार असणारा श्लोक आहे. भगवान उद्धवाला आदेश देतात, मी निजधामाला गेल्यानंतर तू एकच कर. त्वं तु सर्वं परित्यज्य स्नेहं स्वजन बंधुषु मय्यावेश्य मनस्सम्यक समदृक् विचरस्व. उद्धवा, आज तू स्नेह पाशाने जो बद्ध झालेला आहेस, सगळ्या ठिकाणी तुझं जे मन अडकलेलं आहे, तुम्ही पहा. 7 दिवस खूप स्पष्टीकरण पाहिलंय आपण, आज आवश्यकता नाहीये. सगळ्या ठिकाणी माणसांच्या मध्ये, विषयांच्या मध्ये, भोगांच्या मध्ये जिथं जिथं मी अडकलोय ते सगळं मन तू काढून घे, एका भगवंतामध्ये ठेव. तुझं मन फक्त तू मला दे, बस. किती सोपं सांगितलंय. बाकी काही देऊ नकोस. गीतेमध्ये सुद्धा भगवान सतत एकच आदेश देतात, मय्यावेश्य मनोयेव मय्यासक्त मना पार्थ योगम युञ्जन मदाश्रया. मन्मना भव मद्भक्तः भव मद्याजी मां नमस्तु. मत्कर्म कृत मत्परमः मद्भक्तः संगवर्जितः. सगळे श्लोक पहा. भगवान उद्धवाला सांगतायत, मी जास्त काही मागत नाही, तुझं मन फक्त तू मला दे. तुम्हाला वाटेल काय सोपी गोष्ट आहे. बाकी काही द्यायचं नाहीये, मन फक्त द्यायचंय. पण ज्या वेळेस प्रत्यक्ष विचार करायला लागतो आपण, दुर्दैवानं आपण भगवंताला सगळं देतोय, फक्त मन आपल्या जवळ ठेवतो. एवढाच प्रॉब्लेम आहे आपला. सगळ्यांचा प्रॉब्लेम जर असेल तर एकच, आणि भगवान बरोबर मरमावरच घाव घालतात आणि सांगतात, उद्धवा, तुझं मन मला दे, बाकी सगळं मी बघेन काय करायचं. आपली सगळी जीवनाची सूत्र त्याच्या हातामध्ये तुम्ही जर दिलीत आणि या विश्वामध्ये समदृक् विचरस्व. भगवान त्याग सांगतात. या ठिकाणी उद्धवा, सगळ्याचा तू त्याग कर. उद्धव बिचारा श्रवण करतो. आतापर्यंत भगवंतांनी कधीच बसून लेक्चर दिलं नव्हतं. 7 दिवस आपण पाहिलंय, कधी मोठमोठे उपदेशाचे डोस पाजले नव्हते. पण आज एवढा भयंकर उपदेश ऐकल्यानंतर उद्धव भयभीत होतो आणि प्रामाणिकपणानं भगवंताला सांगतो, भगवंता, सगळं सोड असं तुला सांगणं फार सोपं आहे रे भगवंता. सगळ्याचा त्याग कर असं सांगतोस तू, पण प्रामाणिकपणानं सांगतो, मला सगळ्याचा त्याग करणं शक्यच नाही. कारण आज माझी अशी अवस्था आहे. तो फार सुंदर वर्णन करतोय, गुणेषु आविशते चित्तम गुणाश्चेतसी च. भगवंता, आज माझं मन इतकं विषयांच्या मध्ये आहे, ते बाहेर काढू म्हटलं तर शक्यच नाहीये. तुम्ही मनावर कितीही नियमन करण्याचा प्रयत्न करा,
बहिणाबाई सोप्या भाषेत सांगतायत, मन वढाय वढाय उभ्या पिकातल. कितीही ते ओढलं तरी पुन्हा 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 विषयांच्या मध्ये जात आहे. आणि याच ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये मनाचा महिमा गातात आणि सांगतात की उद्धवा, मन हेच माणसाचं शिष्य आहे आणि मन हेच माणसाचा खरा गुरु आहे. यानंतर भागवतामध्ये 24 गुरूंचा ख्याल येतो की या विश्वामध्ये जीवन जगत असताना डोळे उघडे ठेवावेत आणि जे जे मी पाहतोय त्या निसर्गाकडून, माणसांच्याकडून, प्राणीमात्रांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. म्हणून तरी देवानं जन्माला येतानाच विचारपूर्वक आपल्याला जन्माला घातलंय. डोळे किती दिलेत? 2, कान 2 आणि तोंड मात्र खरं काय सांगायचं, तोंड 1 दिलेलं आहे. भगवंताची अपेक्षा आहे यानं कमी बोलावं आणि त्याच्या दुप्पट पाहावं, त्याच्या दुप्पट ऐकावं. पण आपण काय करतोय? पाहतो आणि काही वेळेस न पाहताच बोलतोय. मनुष्य 1000 पटीनं बोलतोय. काल सांगितलं, डोंगरे महाराज सांगत असत, त्याची जीभ सुधारली त्याचं सगळं जीवन सुधारलं. लक्षात घ्या, आयुष्य सुधारायचं असेल तर या जिभेवर, या तोंडावर अतिशय नियमन आवश्यक आहे.